क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा। विद्यार्थ्यांनी मतदान नोंदणी करून सजगपणे मतदानाचा हक्क बजावणे आणि लोकशाही बळकट करणे ही प्रत्येक सुजाण नागरिकांची जबाबदारी आहे, माननीय शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन जाधव यांचे प्रतिपादन। मराठा विद्याप्रसारक समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सातपूर येथे राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सन्माननीय शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन जाधव हे होते। ते पुढे म्हणाले की मानवाला संरक्षित आणि सुस्थिर सामाजिक जीवन जगण्यासाठी लोकशाही शासन व्यवस्था निर्माण झाली आहे। मतदारांनी प्रामाणिकपणे व सुज्ञपणे आपला मतदानाचा हक्क बजावला हे पक्व लोकशाही द्योतक आहे। यासाठी तरुणांनी आपण स्वतः व आपल्या कुटुंब आणि समाजातील नागरिकांना मतदान करण्याविषयी जागरूक करणे आवश्यक आहे। घटनेच्या उद्देशिकेतील लोकशाही मूल्यांचा अंगीकार करून वर्तन करणे हे सुजाण नागरिकाचे लक्षण आहे। जगातील प्रगत लोकशाही देशांचा दाखला देत मतदान नोंदणीचे आवाहन त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना केले। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर राहुल पाटील होते। त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हटले की भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे। देशात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे। देशाचे भविष्य तरुणांच्या हातात आहे। तरुणांनी मतदान व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन लोकशाही बळकट करणे आपले कर्तव्य आहे, हे समजून घेतले पाहिजे। आजची तरुण पिढी मतदानाचा हक्क बजावण्यापासून अलिप्त राहते, हे लोकशाहीसाठी हानिकारक आहे। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन निरपेक्षपणे मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक भगवान शिंदे यांनी केले। कार्यक्रमासाठी IQSC प्रमुख प्राध्यापक गांगुर्डे सर, डॉक्टर सुरेखा गायकवाड, सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रामेश्वर उगले यांनी केले, तर आभार प्राध्यापक वर्षा मोगल यांनी मानले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।